myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आज पिया अननेसेसरी लवकर उठली कारण तिचा मामा येणार होता आणि तो सकाळीच आला 6:30 वाजता. आणि जसा तिला थोडा पण त्याचा आवाज आला ना, लगेच ती उठून गेली की कारण तो बऱ्याच दिवसापासून जो होता गावी गेलेला होता आणि आताही फक्त 2 दिवसासाठी आला आहे. त्याची एक्झाम आहे त्यासाठी फक्त आला आहे आणि परत जायचं आहे. गेला नसता, तो थांबला असता इकडेच, पण मग आता पप्पांचं जे आहे ते पायाचं असं झालं आहे, त्यामुळे मग तिकडे कोणीतरी एक जण पाहिजे म्हणून 2 दिवसाचं इकडचं काम झाल्यानंतर त्याला पुन्हा रिटर्न जायचं आहे आणि खूप कमी दिवसासाठी आला आहे. म्हणून पिया सकाळी उठूनच त्याच्यासोबत ज्या काही म्हणजे जे काही इम्पॉर्टंट गोष्टी त्याला सांगायच्या होत्या, असं झालं तसं झालं, ते सगळं सकाळमध्ये तिचं सांगणं चाललेलं आहे आणि खूप फ्रेश पण दिसतोय तिचा चेहरा. आवडीचे लोक आले की मग असं होत असतं. आणि चला म्हटलं आता बाल्कनीत जे आहे एकटाच बघण्यापेक्षा माझं फुलांचं जे काही दृश्य आहे ते तुम्हालाही दाखवते. मस्त वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं. आणि हा आला नसता तर मी जरा उशिरा उठली असती, पण तो आल्यामुळे मग लवकरच उठावं लागलं. डोरबेल वाजल्यानंतर मग जागच येते आणि नंतर कसली झोप यायची मग. आणि अशा पद्धतीने जे आहे ते सगळ्यात झाल्यानं थोडी थोडी जी आहे ती मस्त फ्लावरिंग जी आहे ती होत आहे. खूप म्हणजे खूपच डीपली डिस्कशन चाललं आहे कारण आता मी जेव्हा माहेरी गेली तेव्हा पण काही जास्त वेळ तिकडे थांबली नव्हती, त्यामुळे तिचं काही एवढं जास्त बोलणं झालं नाही. आणि म्हणून जे काही तेवढ्या दिवसानंतर इथे जे काही घडलं आहे स्कूलचं वगैरे वगैरे, एक्झाम झाली, तू नव्हता, मी माझीच एक्झाम दिली, असं तसं सगळं तिचं सकाळमध्ये उठून त्याला सांगणं चालू होतं. त्यानंतर जे आहे चला म्हटलं आता लवकरच उठलो आहे तर आंघोळ वगैरे करूयात आणि लगेच देवपूजेला जी आहे ती मी ती सुरुवात केलेली आहे. देवपूजा झाली की मग आपण निवांत असतो, दुसऱ्या गोष्टीही आपल्याला पटपट उरकतात. कालच्या हॉल व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा हे इलेक्ट्रिक लायटर जे मी दाखवलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या आधीही मी यूज करायला सुरुवात केली होती आणि जे आहे म्हणजे छान चालू आहे. अजूनही मी त्याला चार्जिंग वगैरे काहीच केलेलं नाही आहे. जसं ते आलं आहे तसंच त्याला यूज करणं जे चाललं आहे. बऱ्याच वेळा गॅससाठीही घेते, सकाळची दिवाबत्ती वगैरे त्याच्यानेच होती आणि नवीन नवीन असलं की मग आपल्याला हौसही येते, तर आपण जे आहेत गॅस काय जे जिथे जिथे गरज पडते तिथे तिथे आपण यूज करत असतो. सो अजून पण खूपच मस्त आहे ते आणि मला असं वाटतं की युनिक पण आहे, छान. आणि तुम्ही जर बघितला नसेल तर हॉल व्हिडिओ तर नक्की बघा कारण त्याच्यात ज्या काही वस्तू मी तुमच्यासोबत दाखवलेल्या होत्या त्याच्यामधून बऱ्याचशा वस्तू मी ठेवलेल्या आहेत आणि यापुढेही मागवले की अशा पद्धतीने थोड्या अजून वेगळ्या पद्धतीने जे आहे तुमच्यासोबत जे आहे शेअर करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून व्हिडिओही इंटरेस्टिंग होईल आणि तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत, वस्तू ज्या आहेत त्या पोहोचतील. देवपूजा झाली, मग आता निवांत हेअर वॉश वगैरे केलेला होता. सो म्हणलं चला मस्त जे आहे पहिले फ्रेश जे आहे झाडांचा सगळा लुक जो आहे तो बघूयात. तसं सकाळी थोडं थोडं पाणी दिलं होतं, पण एखाद्यामध्ये पाणी बाकी असलं तर मग आपल्याला जे आहे ते परत द्यावं लागतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे जर तुम्ही मला आधीपासून बघत असाल आणि जेव्हा मी हे जेट प्लांट आणलं होतं तेव्हाही मोठंच होतं, पण एवढं मोठं नव्हतं. आता खूपच मोठं झालं आहे म्हणजे, आणि याची एवढी प्रचंड ग्रोथ जी आहे ना ती होते. म्हणजे आता कदाचित जेट प्लांटचा जो आहे ना तो ग्रोविंग जो आहे तो सीझन चाललेला असेल म्हणून खूपच त्याच्या सगळ्याच ब्रांचेस ज्या आहेत ते खूप मोठ्या होत आहे. म्हणजे माझ्याकडे एक आहे पण त्याची पत्ती जी आहे ना थोडी मोठी आहे, म्हणजे याच्यापेक्षा थोडीशी अशी साईजमध्ये मोठी पत्त्याचं आहे. त्याच्यानंतर मी हे घेतलं होतं आणि एवढं मोठं झालं आहे आता. तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की म्हणजे याची कटिंग मी ह्या सीझनमध्ये ग्रो करू शकते का? मला नक्की सांगा जर तुम्हाला माहीत असेल तर, कारण याच्याबद्दल मला एवढं जास्त एक्सपिरियन्स नाही, कारण हे दुसरंच झाड आहे माझ्याकडे आणि जसं आणलं तसं काय त्याला फक्त पाणीच देते मी, तरी छान ग्रो करता येते. सो जेट प्लांट तुम्हाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकतात. पण एक गोष्ट मी याच्याबद्दल नोटीस केली, माझ्याकडे जसं सांगितलं की अजून एक आहे, सो त्याला ना पाणी लिमिटेड पाहिजे आणि सनलाईट भरपूर पाहिजे, मग बघा खूप छान राहतं ते आणि काही खराब वगैरे होत नाही. जास्त पाणी झालं तर खराब होऊ शकतं, पण कमी पाण्यात हे सर्वाईव्ह करून जातं. त्यामुळे घ्यायचं असेल तर नक्की घ्या. आणि कटिंग याची कधी लागते ते मला नक्की तुम्ही कमेंटमधून सांगा माहीत असेल तर. पुरेपूर अशा पद्धतीने जे आहे ना मी ह्या शो रॅकचा यूज करून घेते. मध्ये तर ते पूर्ण गच्च भरलेलं आहे, पण बाहेरून पण म्हणजे काय होतं, मी तर ठरवलं की इथे फक्त जे आहे ते एअर फ्रायर ठेवायचं आणि 1-2 शोच्या ज्या आहेत त्या तिथे वस्तू ठेवायच्या. पण काय होतं की यूज करता करता पिया आहे, बॉटल्स जरा जास्त झाल्या की आपण घेतो आणि मग जिथे रिकामी जागा असते, जसं की एखादा टेबल असेल किंवा मग TV युनिट वगैरे असतं, गरज नसताना आपण तिथे तो सामान ठेवून देतो. म्हणजे त्यांच्या डेडिकेटेड अशा प्लेसेस पण आपण
ठरवलेल्या असतात की हे इथेच ठेवायचं, हे इथेच ठेवायचं. तरीही कामाच्या ओघामध्ये असं होतं की आपण ठेवून देतो आणि एक एक करत करत भरपूर गोष्टी ज्या असतात त्याच्यावर जमा व्हायला लागतात आणि मग काय ते शोपीस आणि काय त्या वस्तू सगळ्या एकत्रच दिसायला लागतात. म्हणून म्हटलं चला 5 मिनटं लागतील आणि इथलं थोडं आवरून घेऊया, कारण अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्येच मला ठेवायच्या होत्या पण ठेवायला वेळ नाही म्हणून सगळ्या वर पडलेल्या होत्या. तर आता सगळं आवरून घेतलं आणि जसं मी त्याला याच्यामध्ये सामान रचलं ना तसं पुसून वगैरे काही काढलं नव्हतं. म्हटलं चला आज त्याची व्यवस्थित जी आहे ती क्लिनिंग वगैरे पण करून घेऊ, कारण आपण टाईम टू टाईम ह्या सगळ्या गोष्टी करत राहिल्या तर आपल्याला एकदम असं काही जास्त करायची गरज पडत नाही. त्यामुळे रेग्युलर जी आहे ती रुटीन करून घेतलेली कधीही चांगली, म्हणजे जास्त वेळ आपल्याला एखाद्या गोष्टीवर खर्च करायची जी आहे ती गरज पडत नाही. नेहमी थोडं थोडं काम करत राहिलं की घर पण नीटनेटकं राहतं आणि एकाच वेळी लागणारी भरपूर मेहनत जी असते ती पण आपली वाचून जाते. पियाचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं, जेव्हापासून ते कुल्फीचं जे मोल्ड आहे ना तर ते आणलं होतं बघा डीमार्टमधून आणि मम्मा कधी बनवशील कुल्फी. म्हटलं चला मग आता उद्याच्या दिवशी बनवूया म्हणून कालच्या दिवशी जे आहे ते बरंचसं दूध आम्ही घेऊन आलो होतो एक्स्ट्राचं आणि म्हटलं थोडा खवा पण बनवूयात आणि त्यासोबत जे आहे 2 कुल्फी पण बनवल्या जातील. तर मी अगदी नॉर्मल पद्धतीने जी आहे ती कुल्फी बनवणार आहे. कसं काय बनवते शेअर करते मी तुमच्यासोबत. पण हे बघा मी तुम्हाला आता हे दाखवते, हे जे स्पॅच्युला होल्डर किंवा स्पून रेस्ट आपण याला म्हणू शकतो, मी गेल्या मागच्या मिशोच्या हॉलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर मी अशा पद्धतीने त्याला यूज करते पण तुमच्यासोबत दाखवायचंच राहिलं मला. पण खरंच म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांना खूप जास्त गरजेचं आहे, कारण जर असा चमचा हा कुठे ठेवायचा हा तर प्रश्न असतोच आपल्याला. त्याशिवाय आपण म्हणजे जर ते कढईमध्येच राहून गेलं, कारण ठेवायला जागा नसते म्हणून आपण मग त्याला कढईमध्येच ठेवतो आणि तो एवढा गरम होऊन जातो, चटके लागतात. त्यापेक्षा म्हटलं असं घेतलेलं बरं आणि मग घेतला होता त्याला आणि तेव्हापासून यूज करते. तर असं वाटतं की हो तेवढं एक भांडं आपल्या घसण्याचं वाढून जातं, पण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यानंतर आपल्याला फायदा पण होत असतो त्याचा, की दिसायला पण छान दिसतं आणि चटका लागत नाही. महत्त्वाचं 2-4 वेगवेगळे चमचे पण असले आपण एकत्र त्याच्यावर ठेवू शकतो. तसं आपण एखादी प्लेट वगैरे पण घेऊ शकतो, पण बऱ्याच वेळा चमच्याच्या वजनाने प्लेट पण अशी तिरकस व्हायला लागते. त्यामुळे दोघी-तिघी गोष्टी आहेत, दिसायला छान आहे आणि ठेवायला पण होऊन जाते एक मस्त. सो एक गोष्टी ज्या आहेत त्या मी आता जमा करते आणि युजफुल पण आहे ते. म्हटलं जोवर आता हे दूध सगळं आटवतं आहे तोवर जे आहे भांडे कुंडे सगळे आवरून घेऊयात, कारण ही जी दुधाचा हा जो प्रकार बनतो याला भरपूर वेळ लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण फुल गॅसवर करू शकतो त्याला, पण गोष्ट अशी होते की घरातली बरीचशी कामं असतात आणि इकडे तिकडे जाण्याच्या हिशोबाने मग मी काही रिस्क घेत नाही बाबा, नाही तर दूध सगळंच ओतायचं म्हणून कमी गॅसवरच चाललं आहे माझं. कारण की खवा हा संध्याकाळपर्यंत बनला तरी चालेल, पण कुल्फी मात्र आम्हाला संध्याकाळपर्यंत बनवून तयार पाहिजे आणि ती जी आहे ती दुपारपर्यंत बनली तेव्हा ती फ्रीजरमध्ये जाईल आणि मग संध्याकाळी खायला मिळेल. पियाला तर असं झालं की कधी बनेल आणि कधी नाही. ती तर म्हणते मम्मा असंच तू फक्त दूध टाकून जे आहे त्याच्यात ठेवलं तरी पण चालेल, थोडं त्यातमध्ये बोर्नव्हिटा नाही तर एखादी चॉकलेट वगैरे अशी क्रश करून टाक. तिच्या सगळ्या रेसिपी तिच्या माहिती आहेत की असं कर तसं कर. म्हटलं नको, पहिल्यांदा बनवतोय तर चांगलीच बनवूया आपण. आणि आता म्हटलं स्वयंपाकाची ही तयारी करून घेऊया. तर शेवभाजीचा आज जो आहे तो प्लॅन आहे आणि त्यासाठीच मी कांदा टमॅटो वगैरे सगळं भाजून घेते आणि खोबऱ्याचं पावडर जे असतं ते माझ्याकडे बनवून ठेवलेलं असतं. मागे बऱ्याच वेळा मला कमेंट आल्या होत्या आणि मी सगळ्यांना पर्सनली टाईप करून रिप्लाय केलं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की किती दिवस जे असतं हे खोबऱ्याचं असं भाजल्यानंतर जे पावडर बनवून ठेवते हे किती दिवस टिकतं. तर बघा आता मी तुम्हाला 3-4 महिन्यापूर्वी शेअर केलं असेल जेव्हा मी भाजून तयार करून घेतलं होतं, तेव्हापासून आतापर्यंत फक्त अर्धा डब्बा संपला आहे, कारण उन्हाळ्यात एवढी जास्त मसाले भाजी बनत नाही आपली. सो अजून पण ते पुढचे 3-4 महिने टिकणार आहेत. भाजून ठेवलं की ते अजिबात खराब होत नाही, पण फ्रीजमध्ये जागा असेल तर फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर काही हरकत नाही, पण मग काढल्यानंतर कारण त्यामध्ये तेल असतं, कोकोनट ऑइल त्यामध्ये तयार होऊन जातं, तर मग ते घट्ट पण होऊन जातं. सो बघा तुम्ही ठेवायचं असेल तर जास्त प्रमाणात बनवत असाल तर अर्धं फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि अर्धं बाहेर ठेवू शकतात. पण 4-5 महिने तरी मला वाटतं की काहीच त्याच्यामध्ये जे आहे काही होत नाही, एकदम छान तसंच्या तसं राहतं ते. फक्त डब्बा छान व्यवस्थित एअरटाईट असला पाहिजे. आणि शिवाय असं बनवून ठेवलं तर बघा किती वेळ जो असतो तो वाचून जातो, की घेतलं 2 चमचा आणि पावडर त्यामध्ये टाकलं की मसाला फटक्यात तयार होऊन जातो. आता मी इथे जे आहे काजू बदाम वगैरे जे आहे ते अशा पद्धतीने याच्यामध्ये क्रश करून घेते आणि म्हटलं थोडं दूध जे आहे, कारण खव्यासाठी मला पूर्णच दूध जे आहे ते आटवून घ्यावं लागेल, पण कुल्फीसाठी काही गरज नाही आहे. सो मी तेवढं जे आहे फक्त बाहेर काढेल. तुम्ही त्यामध्ये इलायची वगैरे असं पावडर पण घालून घेऊ शकतात, पण मी नॉर्मलच म्हटलं पहिल्यांदा ट्राय करते. सो जे आहे एवढं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवत
दाखवत नाही, पण ही छान बनली ना किंवा पुढच्या वेळेस अजून एखादा वेगळा फ्लेवर जे आहे ते नक्की ट्राय करेल मी आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल. सो मी थोडं दूध जे होतं असं एका डब्यामध्ये काढून घेतलं आणि थोडं गार होण्यासाठी ठेवलं आहे. मग नंतर त्या मोल्डमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवेल. आणि बघा, तुम्हाला मसाल्याची भाजी जर घट्ट करून घ्यायची असेल ना, याच्या आधीही मी तुमच्यासोबत ही टिप शेअर केलेली आहे, पण कोणी पाहिली नसेल तर सांगते. तर बाजरीचं पीठ ना तुम्ही भाजून जर डब्यामध्ये भरून ठेवलं तर तेही कितीही दिवस टिकतं, त्याच्यामध्ये काही कीड वगैरे काही लागत नाही. सो बाजरीचं पीठ घ्यायचं, भाजी पूर्ण म्हणजे अशी उकडायला लागली की तेव्हा टाकायचं त्याच्यामध्ये. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1-1.5 चम्मच बाजरीचं पीठ जे आहे ते असं पूर्ण विरघळून घ्यायचं, छान त्याची पेस्ट बनवून घ्यायची. आणि मग हे जे आहे तुम्ही भाजीमध्ये टाकून घेऊ शकता. त्याच्याने म्हणजे भाजी घट्ट पण होऊन जाते छान. आणि म्हणजे बऱ्याच वेळा आपण कॉर्नफ्लॉवरचा पण यूज केला जातो भाजीमध्ये की ते घट्ट व्हायला पाहिजे. त्या जागेवर जर मसाल्याची भाजी असेल आणि चव पण महत्त्वाची, म्हणजे खूप छान जे असते ना ते होऊन जाते जर बाजरीचं पीठ त्यामध्ये ॲड केलं तर. तुम्ही हे याआधी असं यूज करत होता का नक्की सांगा. म्हणजे आमच्या खानदेशमध्ये तर असंच केलं जातं, भाजी घट्ट करायची तर बाजरीचं पीठ जे आहे ते अशा पद्धतीने पेस्ट बनवून त्यामध्ये टाकलं जातं आणि भाजी मस्त घट्ट होऊन जाते. आणि इथे पहा, शेवची भाजी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे. कुल्फीचं जे काही होतं ना तर ते मी असं याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. माझ्याकडे त्या आईस्क्रीमच्या स्टिक्स वगैरे नाही आहेत, म्हणून मी असंच भरून यांचे झाकण बंद केले आणि दुपारी ठेवलं होतं. आणि रात्रीच्यापर्यंत ना मस्त घट्ट हे म्हणजे त्याच्यामध्ये जे होतं ना कुल्फी ती बनवून तयार झालेली होती. सो रात्री मला काही व्यवस्थित व्हिडिओ करायला जमलं नाही, कारण की पियाची एक्साइटमेंट एवढी होती ना, ती म्हणते मम्मा तू व्हिडिओमध्ये टाईमपास करते आणि माझी कुल्फी जी आहे ती पूर्ण जी आहे ती मेल्ट होऊन जाईल. तर माझ्याकडे स्टिक्स नव्हत्या, तर मी अशी छोटी जी फोक असते ना तर ती त्यामध्ये खोचून घेतली होती आणि अशा पद्धतीने आमची कुल्फी जी आहे ती तयार झालेली आहे. बदाम काजू खूप जास्त घातले होते मी, म्हणून थोडी लेअर अशी हे दिसते आणि बारीक पावडर केलं नव्हतं म्हणून चरचरीत लेअर दिसते, पण खूप छान बनली होती कुल्फी. दुपारी जेवण झाल्यावर एक महत्त्वाचं काम कंप्लीट करायचं होतं. ते म्हणजे असं की ही ड्राय बाल्कनी आहे आणि मी माझ्या होम टूरमध्ये पण हिला डिटेलमध्ये दाखवलेली आहे. इथे फ्रीज आहे, माठ आहे आणि बऱ्याच गोष्टी, वॉशिंग मशीन आहे. तर गोष्ट अशी आहे की मला हिला आता पूर्ण खाली करून घ्यायची, म्हणजे शक्य तेवढं आज करून घ्यायचं आहे, शक्य तेवढं उद्या करेल. आणि हो, आजचा आहे शनिवार. सो शनिवारचा व्हिडिओ मे बी तुम्ही सोमवारीच बघणार. तर शनिवारच्या दिवशी मी हे सगळं करून घेत आहे आणि हे सगळं खाली करून जेवढं शक्य आहे तेवढं आज खाली करून घ्यायचं आहे, जेणेकरून उद्या जे आहे म्हणजे इथे काहीतरी काम करायचं आहे आणि एक छोटासा रूम जो आहे तो बनवून घ्यायचा आहे. म्हणजे माझं असं मत आहे. मी एक डिटेल याच्यावर व्हिडिओ जो आहे जसं पूर्ण बनली ना तसं तुमच्यासोबत शेअर करेल, पण आता जे आहे तुम्हाला सांगते की म्हणजे मला असं याला बनवायचं आहे की हा एक स्टोरूम वाटला पाहिजे, पण एक ऑर्गनाईज, थोडाफार असा ऑर्गनाईज स्टोरूम वाटला पाहिजे, कारण स्टोरूम कधी जास्त ऑर्गनाईज नसतो. जसं मी आमच्या घरचा बघितलेला आहे त्यामध्ये भरपूर गोष्टी असतात आणि मलाही या छोट्याशा जागेमध्ये भरपूर गोष्टी ठेवायच्या आहे. हे कर्टन वगैरे मी बनवून घेतले होते आणि ते पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे. पण काय होतं ना की कर्टनमधून पण थोडी धूळ येते, माठ आहे वगैरे. तर मला असं पाहिजे होती की एक छान पॅक असा छोटासा रूम बनला पाहिजे, त्यामध्ये धूळ पण यायला नको आणि जे आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्यामधून हवा पण जी आहे ती पास करून घेऊ शकतो. आणि काय होतं ना की डिटेलमध्ये मी तुम्हाला यासाठी शेअर करते की आपल्या म्हणजे जिकडे पण प्रत्येकाला ड्राय बाल्कनी जी असते ती मिळालेली असते ना, आपल्याला ही आयडिया येते बघून की ओके यांनी असं केलं आहे, आपल्याला ही स्पेसची कमतरता होते, तर आपणही असं करून घेऊ शकतो. म्हणून मी तुमच्यासोबत डिटेल व्हिडिओमध्ये शेअर केलं की काय काय कसं कसं केलं आहे, काय काय यूज केलं आहे, किती खर्च आला आहे वगैरे असं. हो, ही जी बाल्कनी तुम्ही आता बघताय ना, म्हणजे जेवढी ही थोडी रिकामी दिसते अजिबात नाही, याच्यापेक्षा भरपूर याच्यामध्ये सामान होता. कालच्या दिवशी पण जे होतं मी मनावर घेऊन 1 तास याच्यामध्ये काम केलं होतं आणि बरंचसं भंगार बाहेर काढून घेतलं होतं. तेव्हा कुठे तुम्हाला ही आता थोडी मोकळी दिसते, नाही तर बऱ्याच इतक्या गोष्टी होत्या ना एकमेकांवर ठेवून, डब्यांवर डब्बे, बॉक्सवर बॉक्स, त्याच्यामध्ये काय काय भरून ठेवलं होतं. रोजचे कामं असतात आपले, त्यामुळे वेळ मिळतच नाही. मिळाला तरी पूर्ण डीप क्लिनिंग कधी होतच नाही, त्यामुळे मी काल पण थोडं काम केलं होतं, म्हणून आज जरा सुटसुटीत दिसते ही आणि अजून उद्याच्या दिवशी तुम्हाला अजून सुटसुटीत दिसेल. सो चला मग ह्या कामांसोबत जे आहे ते मी माझा इथे व्हिडिओ संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.